पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करते, परंतु आतापर्यंत झोपेचं सोंग घेतलेलं सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन, महसूल प्रशासन आता कुठे जागे झाले? प्रथमतः तर सगळ्यांनी हात वर करून महसूल प्रशासनाचा निषेध करायचा आहे. त्यांनी आता कानाडोळा केला. महसूल प्रशासन इथं आलेले सन्माननीय उपविभागीय उपजिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले, परंतु पब्लिकच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हाला आपल्याला एक विनंती करायची, एक सांगायचंय. आमचा रास्ता रोको चालू झाला आणि चालू झाल्यानंतर तुम्ही आमची दखल घेतली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. परंतु आमचं भांडण तुमच्या, तुम्ही फक्त इंटरमेडिएटरी आहात. तुम्ही कारखानदारांना इथं बोला, त्याच्याशिवाय तोडगा होणार नाही. जर तुम्ही कारखानदारांना इथं बोलवणार नसाल तर बेमुदत हा रास्ता रोको चालेल. इथं आमची मुक्काम करायची देखील तयारी आहे. स्वेटर घेऊन आलेत, हे बघा, हे जे शेतात पिकतो त्या भाकरी याच्यामध्ये आलेले आहेत. हा रास्ता रोको निघत नाही तोपर्यंत मागे होणार नाही. आम्ही एसडीएम साहेबांची जी ऑफर आहे की चर्चेची, ती आम्ही धुडकावून लावतो. तुम्ही कारखानदारांना घेऊन या, त्याच्याशिवाय चर्चा होणार नाही. आपण जर पोलिसी बळाचा वापर केला तर आत्ताच अजयनं सांगितल्याप्रमाणे बेलगाम घोड्यांना झील आणि लगाम लावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नये. पाहिजे तर आम्हाला जेलमध्ये टाका, परंतु आता हा रास्ता रोको जोपर्यंत पहिली उचल 3500 आणि अंतिम बिल 4000 खात्यात येत नाही, त्याचं प्रसिद्धीपत्र घोषणा होत नाही, तोपर्यंत माघार होणार नाही. यानंतर शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते भाई गंगाभीषण थावरे हे बोलतील. प्रशासनासोबत शेतकरी संघर्ष समिती एका बाजूला चर्चा करेल, परंतु ती चर्चा फक्त कारखानदार इथं आणणार असेल, कुठल्याही भावावरती यांच्या हातात नाही देणं. ती चर्चा भावाची आपण यांच्यासोबत करणार नाही. मी विनंती करतो आदरणीय गंगाभीषण थावरे भाई यांना आपण रस्ता रोकोला संबोधित करा. सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे. शेतकरी समितीचे सदस्य हे प्रशासनाला चर्चा करतील, शेतकऱ्यांनी आपली जागा सोडायची नाहीये.